मित्रांनो, आता आपण नायट्रोजन सायकल बघूया. नायट्रोजन सायकल बघण्या अगोदर आपण एक नायट्रोजनचं महत्त्व जाणून घेऊया. प्लांट्समध्ये काय असतं. आपल्याला माहिती आहे नायट्रोजन हा एक मॅक्रो एलिमेंट आहे आणि हा मेजर फॉर्ममध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये प्लांट्सला गरजेचा असतो. प्लांट्समध्ये नायट्रोजन हा डीएनए बनवण्यासाठी डीएनए मध्ये सर्टन ग्रुप्स असतात, बेसिस असतात, त्यामध्ये नायट्रोजनची गरज असते. डीएनए डुप्लिकेट करण्यासाठी, एटीपी मॉलिक्यूल बनवण्यासाठी, प्रोटीन बनवण्यासाठी, प्रोटीन्समध्ये अमायनो ऍसिड जे असतात त्यामध्ये नायट्रोजनची गरज असते. सो प्रत्येक गोष्टीला प्लांट्सला नायट्रोजनची गरज असते आणि जर नायट्रोजन मिळालं नाही तर प्लांटची जी ग्रोथ असते ती हॅम्पर होते किंवा रिटार्ड होते. आणि नायट्रोजन अशी एक गोष्ट आहे की जी लिमिटेड फॉर्म मध्ये लिमिटिंग फॅक्टर आहे. कारण की जर तुम्ही तसं बघितलं तर ऍटमॉस्फिअर मध्ये 78% नायट्रोजन प्रेझेंट असतो. एअर मध्ये 78% असतो. पण 78% असूनही प्लांट्स त्याला ऍब्झॉर्ब करू नाही शकत किंवा त्यांना यूज नाही करू शकत, कारण की तो युजेबल फॉर्म म्हणजे त्याला यूज करण्याच्या फॉर्म मध्ये तो प्रेझेंट नसतो. प्लांट्सला नायट्रोजन जो असतो तो युजेबल फॉर्म, दॅट इज रिॲक्टिव्ह फॉर्म मध्ये त्यांना गरज असते. नायट्रोजन बघितला जो एअर मध्ये असतो तो N2 च्या स्वरूपात असतो. N2 आणि ट्रिपल बॉन्ड असतो त्यामध्ये असा, आणि हा खूप इनट असतो आणि तो प्लांट्स ऍब्झॉर्ब नाही करू शकत किंवा ऍब्झॉर्ब केला तरी यूज नाही करू शकत. सो यूज करण्यासाठी त्यांना नायट्रेट किंवा नायट्राइटच्या फॉर्म मध्ये किंवा अमोनियाच्या फॉर्म मध्ये त्यांना गरजेचा असतो. आता मित्रांनो, नायट्रोजन सायकल जी आहे ही हा एक चक्र आहे. या चक्रमध्ये नायट्रोजन जो असतो ऍटमॉस्फिअर मधनं तो ऑर्गॅनिझम मध्ये जातो, ऑर्गॅनिझम मधनं तो सॉइल मध्ये जातो आणि सॉइल मधनं परत बॅक एन्व्हायरमेंट मध्ये किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये येतो. आणि हा जो चक्र आहे हा कंटिन्युअस चालतच असतो. आणि हा जो सायकल आहे किंवा चक्र आहे ह्याला नायट्रोजन सायकल असं म्हणलं जातं. आता तुम्ही इकडे बघू शकता, नायट्रोजन जो आहे ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट असतो. हा काही स्वरूपामध्ये बायोलॉजिकल वे किंवा नॉन बायोलॉजिकल वे मधनं नायट्रॉक्साइड NO2 मध्ये कन्वर्ट होऊन किंवा अमोनिया मध्ये कन्वर्ट होऊन सॉइल मध्ये येतो. आणि या सॉइल मधले जे अमोनिया नायट्राइट्स आहेत हे प्लांट्स ऍब्झॉर्ब करतात. ऍब्झॉर्ब केल्यानंतर प्लांट्स जेव्हा मरतात किंवा त्यांचं डिकॉम्पोजिशन होतं तेव्हा वेगवेगळे जे फंगस असतात ते अमोनिया मध्ये कन्वर्ट करतात याच प्लांट्सला. आणि हा जो अमोनिया आहे काही बॅक्टेरिया याला नायट्राइट्स किंवा नायट्रेट्स मध्ये कन्वर्ट करतो आणि हे परत प्लांट्स ऍब्झॉर्ब करतात. किंवा हे जे नायट्राइट्स आणि नायट्राइट्स आहे यांचं डिनायट्रिफिकेशन होतं. अगेन दुसरा ग्रुप असतो बॅक्टेरियाचा, त्याला डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया असं म्हणलं जातं. आणि तो हे नायट्राइट्स आणि नायट्रेट्सला NO2 मध्ये कन्वर्ट करून परत ऍटमॉस्फिअर मध्ये सोडून देतो. आणि ही जी कंप्लीट सायकल आहे ह्याला नायट्रोजन सायकल म्हणलं जातं. तर आता आपण प्रत्येक स्टेप जी आहे नायट्रोफिकेशनची, अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन आपण डिटेल मध्ये बघूया. मित्रांनो, हा जो नायट्रोजन असतो ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्याला माहिती आहे 78% असतो. पण हा जो नायट्रोजन आहे हा ऑर्गॅनिझम मध्ये, प्लांट्स मध्ये, अॅनिमल्स मध्ये कसा असिम्युलेट केला जातो किंवा तो फिक्स कसा केला जातो आपण जाणून घेऊया. आता नायट्रोजन फिक्सेशनचे दोन प्रकार आहेत. एक आहे तो फिजिकल प्रोसेस आहे आणि दुसरा बायोलॉजिकल प्रोसेस आहे. हे दोन्ही प्रोसेसेस आपण जाणून घेऊया. पहिला आहे फिजिकल नायट्रोजन फिक्सेशन, ज्यामध्ये कुठलाही ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व नसतो. यामध्ये काय होतं मित्रांनो, हे सगळे रिॲक्शन्स बनतात ऍटमॉस्फिअर मध्ये. आणि हे सगळे रिॲक्शन अप्पर ऍटमॉस्फिअर म्हणजे ढगांवरती जो अप्पर ऍटमॉस्फेरिक लेअर असतो तिकडे हे सगळे रिॲक्शन्स घडतात. आता अप्पर ऍटमॉस्फिअर मध्ये नायट्रोजन प्रेझेंट असतो आणि ऑक्सिजन सुद्धा प्रेझेंट असतो. हे दोन कंबाईन होतात आणि हे दोन कंबाईन होण्यासाठी जो कॅटलिस्ट असतो किंवा जो रिॲक्शन घडवून आणणारा जो गोष्ट असते जे त्याला कॅटलिस्ट म्हणतो, ते म्हणजे UV रेज आणि दुसरा इलेक्ट्रिक डिस्चार्ज. आता UV रेज जे असतात एकदम आयनायझिंग रेडिएशन असतात. इन प्रेझेन्स ऑफ UV रेज आणि इलेक्ट्रिक डिस्चार्ज म्हणजे थंडरस्टॉर्म म्हणजे जी बिजली कडकत असते त्यामध्ये हे सगळी रिॲक्शन घडतात आणि नायट्रोजन आणि ऑक्सिजन मॉलिक्युलर फॉर्म मध्ये कंबाईन होऊन नायट्रिक ऑक्साईड बनतात. हा ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन असंही म्हणलं जातं. सो हा जो नायट्रिक ऑक्साईड आहे ह्याचं ऑक्सिडेशन होतं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. आणि फर्दर ऑक्सिडेशन झाल्यानंतर नायट्रोजन पेरॉक्साइड बनतो. आणि हा जो नायट्रोजन पेरॉक्साइड आहे जेव्हा तो जो ढग असतो
तो पाण्याच्या स्वरूपामध्ये त्याचं म्हणजे रेन मध्ये पावसामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं, त्यावेळी रेन वॉटर मध्ये तो मिक्सअप होतो आणि नायट्रस ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड असं दोन ऍसिड्स बनतात आणि याला ऍसिड रेन असंही म्हणलं जातं. म्हणून तुम्ही बघितलं तर पावसाचं जे पाणी असतं ते स्लाइटली ऍसिडिक असतं. हे जे नायट्रिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड आहेत हे ऍब्सॉर्बेबल फॉर्म नसतात. तर हे जे असतात हे सॉइल मध्ये काही सर्टन अल्कली ग्रुप्स असतात, त्यांच्यावर रिॲक्ट होऊन ह्यांचं कन्व्हर्जन नायट्रेट्स आणि नायट्राइट्स मध्ये होतं आणि हे जे नायट्रेट्स आणि नायट्राइट्स आहेत प्लांट्स ऍब्सॉर्ब करतात आणि त्याचं नायट्रोजन फिक्सेशन होतं आणि हा एक फिजिकल प्रोसेस आहे. दुसरं फिजिकल प्रोसेस म्हणजे इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन. आता मित्रांनो इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन कसं होतं ते जाणून घेऊया. आता आपल्याला माहिती आहे आपला जो देश आहे तो शेतीप्रधान देश आहे, म्हणजे त्यामध्ये भरपूर सारे क्रॉप्स कल्टिवेट केले जातात, धान्य उगवले जातात आणि हे सगळे धान्य उगवताना त्यांना नायट्रोजन भरपूर गरजेचा असतो आणि हा जो नायट्रोजन आहे हा फर्टिलायझरच्या स्वरूपामध्ये युरियाच्या स्वरूपामध्ये बनवला जातो फॅक्टरीज मध्ये. आणि हे जे फॅक्टरीज असतात किंवा इंडस्ट्रीज असतात त्यांमध्ये एक रिॲक्शन दॅट इज हॅबर-बॉस रिॲक्शन ही घडवून अमोनिया बनवला जातो आणि अल्टिमेटली युरिया बनवला जातो. यामध्ये काय होतं, हा जो नायट्रोजन असतो ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन हे मिक्सअप होतो हायड्रोजन बरोबर आणि यामध्ये सर्टन प्रेशर दिला जातो, एक कॉन्स्टंट प्रेशर आणि हाय टेम्परेचर दिला जातो. हा 450 डिग्री सेल्सिअस हाय टेम्परेचर आणि 200 ऍटमॉस्फिअर मध्ये कन्वर्ट होतो अमोनिया मध्ये आणि अमोनिया कन्वर्ट केला जातो युरिया मध्ये आणि हा युरिया ऍज अ फर्टिलायझर आपण झाडांना देऊ शकतो आणि हा एक इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन आहे. आता मित्रांनो दुसरा आहे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन मध्ये ग्रुप ऑफ बॅक्टेरिया असतात, एक मायक्रो ऑर्गॅनिझम असतात जे बायोलॉजिकल ऍटमॉस्फेरिक नायट्रोजनला अमोनिया मध्ये कन्वर्ट करतात आणि ही जी प्रोसेस आहे ह्याला किंवा ही जी दुसरं आहे मित्रांनो बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. आता बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन मध्ये ग्रुप ऑफ बॅक्टेरिया असतात ज्याला नायट्रोजन फिक्सर्स म्हणतात किंवा डायझोट्रोप्स म्हणतात. हे बॅक्टेरिया ऍटमॉस्फेरिक नायट्रोजनला अमोनिया मध्ये कन्वर्ट करतात आणि हे प्रोकॅरियोटिक सेल्स किंवा बॅक्टेरियल सेल्स कडून घडवून आणतात. आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दोन प्रकारचे नायट्रोजन फिक्सिंग असतात, एक असतो फिजिकल नायट्रोजन फिक्सेशन आणि दुसरा आहे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. आता बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन मध्ये पण 70% हे जे नॅचरल बायोलॉजिकल फिक्सेशन असतं ह्याचं कॉन्ट्रीब्युशन बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन मित्रांनो. आता दुसरं आहे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. आता बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन मध्ये काही ऑर्गॅनिझम्स असतात, काही प्रोकॅरियोट्स असतात आणि हे बॅक्टेरिया जे असतात ह्यांना नायट्रोजन फिक्सर्स म्हणलं जातात. हे ग्रुप ऑफ बॅक्टेरिया असतात ह्यांना नायट्रोजन फिक्सर्स किंवा डायझोट्रोप्स असं म्हणलं जातं. आता जर मित्रांनो आपण नॅचरल वेनी नायट्रोजन जे फिक्स करण्याची क्षमता आहे काही प्रोसेसेस, फॉर एक्झाम्पल आपण हे बघितलं ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन पाण्याच्या स्वरूपात रेन वॉटरच्या स्वरूपामध्ये कसं नायट्रेट्स आणि नायट्राइट्स बनतात आणि दुसरं बायोलॉजिकल प्रोसेस. तर हे दोन गोष्टी नॅचरल आहेत, म्हणजे नॅचरल पद्धतीने हे नायट्रोजनला कन्वर्ट करतात नायट्राइट्स आणि नायट्रेट्स मध्ये. आता यांपैकी हे जे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन आहे किंवा फिक्सेशन ऑफ नायट्रोजन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स बॅक्टेरिया, तर हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 70%, म्हणजे 70% जे नायट्रोजन फिक्स केलं जातं हे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशननी घडतं आणि हे ग्रुप ऑफ बॅक्टेरिया घडवून आणतात. आता मित्रांनो दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात किंवा दोन प्रकारचे नायट्रोजन फिक्सर्स असंही म्हणू शकतो. पहिले असतात सिम्बायोटिक आणि दुसरे असतात फ्री लिव्हिंग. सिम्बायोटिक जे असतात ते वेन ते आर असोसिएटेड विथ प्लांट्स, प्लांटच्या बरोबर ते असोसिएट असेल, सिम्बायोटिक रिलेशनशिप असेल तरच ते नायट्रोजन फिक्स करणार. सिम्बायोटिक रिलेशनशिप मध्ये सर्टन कंपाऊंड, एक गोष्ट जर एका ऑर्गॅनिझम कडे नसली तर तो दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती डिपेंड राहतो आणि दुसरा जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्याकडे पहिली गोष्ट नसेल तर तो बॅक्टेरिया किंवा दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती डिपेंड राहतो. सो अशी देवाणघेवाण या दोन बॅक्टेरिया मध्ये आणि प्लांट मध्ये होत राहते आणि याला सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणलं जातं. दुसरे आहेत फ्री लिव्हिंग. फ्री लिव्हिंग मध्ये
यांना काही असोसिएशनची गरज नसते, ते एकटे स्वतः नायट्रोजन फिक्स करू शकतात आणि हे फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सर्स मानले जातात. सिम्बायोटिक मध्ये जर एक्झाम्पल बघितलं लेग्युमिनस प्लांट्स मध्ये जे नोड्युल्स फॉर्म होतात, डाळींमध्ये तुम्ही बघितलं असेल काही नोड्युल्स फॉर्म होतात आणि त्या नोड्युल्स मध्ये हे जे बॅक्टेरिया असतात ते सिम्बायोटिकली प्रेझेंट असतात आणि ते नायट्रोजन फिक्स करून झाडाला देत असतात आणि त्याच्या बदली एनर्जी आणि शुगर जे असतात ते कंझ्युम करतात. सो असे दोघं एकत्र सिम्बायोटिक रिलेशनशिप मध्ये राहत असतात. दुसरे असतात फ्री लिव्हिंगचं एक्झाम्पल बघितलं तर सायनोबॅक्टेरिया मध्ये सर्टन टाइप डिफरन्शिएटेड सेल्स असतात. काही असे हेट्रोसिस्ट म्हणतात त्याला, काही असे डिफरन्शिएटेड सेल्स असतात ज्यांचा जो सेल वॉल असतो तो थिक असतो आणि ह्याला हेट्रोसिस्ट असं म्हटलं जातं आणि या हेट्रोसिस्ट सेल मध्ये नायट्रोजन फिक्सिंग होत असतं. आता मित्रांनो आपण बघितलं या दोघांमध्ये एकच एन्झाईम असतो जो की नायट्रोजिनेज असतो आणि तो वेगवेगळे जीन्स प्रेझेंट असतात, त्यांचे जे प्रोडक्ट्स असतात वेगवेगळे नायट्रोजिनेज एन्झाईम्स रिलीज होतात. आता फ्री लिव्हिंग बॅक्टेरियामध्ये जसं सायनोबॅक्टेरियामध्ये हा जो नायट्रोजिनेज असतो हा ऑक्सिजन एरोबिक कंडिशन मध्ये नायट्रोजन फिक्स करतो. जरी ऑक्सिजन प्रेझेंट असेल तरी तो नायट्रोजन फिक्स करू शकतो. पण तेच जर सिम्बायोटिक बॅक्टेरियामध्ये बघितलं तर त्यामध्ये जे नायट्रोजिनेज एन्झाईम असतो त्याला एनएरोबिक कंडिशन लागते नायट्रोजन फिक्स करण्यासाठी. जर ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये तो आला नायट्रोजिनेज एन्झाईम तर तो ब्लॉक होऊन जातो, म्हणून तिथे नायट्रोजन फिक्स नाही करू शकत आणि तेच सायनोबॅक्टेरियामध्ये एरोबिक कंडिशन्स मध्ये सुद्धा तो नायट्रोजन फिक्स करू शकतो इन स्पेशलाइज्ड सेल्स कॉल्ड हेट्रोसिस्ट. आता मित्रांनो ही जी प्रोसेस आहे नायट्रोजन फिक्सेशनची याला खूप एनर्जीची गरज असते, म्हणजे ही जी एनर्जी आहे एटीपीच्या स्वरूपामध्ये यूज केली जाते. तर तुम्ही रिॲक्शन बघितलं इकडे तर एक नायट्रोजन मॉलिक्यूल जो आहे, दोन नायट्रोजन मॉलिक्यूल N2 म्हणून हा 8 हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ 8 हायड्रोजन 8 इलेक्ट्रॉन आणि 16 एटीपी मॉलिक्यूल 16 एटीपी मॉलिक्यूल्स मध्ये कन्वर्ट होतो NH3 मध्ये. दोन अमोनियाचे मॉलिक्यूल्स मिळतात प्लस हायड्रोजन प्लस 16 एडीपी आणि प्लस 16 पीआय जे की एडीपी पासून सेपरेट झालेले आहेत एनर्जी ब्रेक केल्यानंतर. ही जी रिॲक्शन आहे ही नायट्रोजन फिक्सेशनची रिॲक्शन जनरली सिम्बायोटिक बॅक्टेरिया आणि फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया मध्ये घडत असते. आता मित्रांनो हा जो अमोनिया फॉर्म होतो बाय बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन हा डायरेक्टली अमायनो ऍसिड्स मध्ये कन्वर्ट केला जातो बाय प्लांट इन केस ऑफ सिम्बायोटिक बॅक्टेरिया. पण फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया मध्ये हा जो अमोनिया असतो तो सॉइल मध्ये असतो आणि डायरेक्टली प्लांट्स हे ऍब्झॉर्ब नाही करू शकत. त्यांना नायट्राइट किंवा नायट्रेट विच इज अ युजेबल फॉर्म ऑफ नायट्रोजन त्यांना हा गरजेचा असतो. म्हणून एक नायट्रिफिकेशन म्हणून अजून एक प्रोसेस होत असते सॉइल मध्ये आणि नायट्रिफिकेशन साठी दुसरे बॅक्टेरिया असतात त्याला नायट्रिफाइंग बॅक्टेरियाज म्हणतात जे रिस्पॉन्सिबल आहे कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इनटू नायट्रेट आणि नायट्राइट्स हे दोन प्रोडक्ट्स मध्ये. आता नायट्रेट्स आणि नायट्राइट्स दोन प्रकारचे ग्रुप असतात बॅक्टेरिया जे कन्वर्ट करतात नायट्रेट्स आणि नायट्राइट्स आणि हे टू स्टेप प्रोसेस आहे. पहिल्यांदा जो अमोनिया असतो दोन NH3 मॉलिक्यूल जो आहे दोन अमोनियाचा मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन कन्वर्ट होतो नायट्रेट मध्ये. ओके सो हा HNO2 एक नायट्रेट आहे आणि हा नायट्रोसोमोनाज किंवा नायट्रोसोकॉकस नामक बॅक्टेरिया जो असतो तो कन्वर्जन करत असतो. दुसरा आहे नायट्रोबॅक्टर. आता हा जो नायट्रोबॅक्टर आहे हा जो प्रोडक्ट आहे नायट्रेट त्याला अजून एक ऑक्सिजन मॉलिक्यूल अटॅच करतो आणि हा ऑक्सिजन मॉलिक्यूल अटॅच केल्यानंतर तो नायट्राइट बनतो आणि हा नायट्रोबॅक्टर कन्वर्ट करतो. हा जो नायट्रोबॅक्टर आहे हा किमो ऑटोट्रोप असतो, म्हणजे तो जी एनर्जी आहे त्याच्या सर्वायवल साठी जी एनर्जी लागत असते ती केमिकल वेनी तो गेन करत असतो. सो बाय कन्वर्टिंग नायट्रेट इंटू नायट्राइट त्याला एनर्जी मिळत असते. सो हा जो नायट्रोबॅक्टर आहे नायट्रेटला नायट्राइट मध्ये कन्वर्ट करतो आणि हा जो नायट्राइट आणि नायट्रेट आहे हे दोन्ही कंपाऊंड जे आहेत नायट्रोजनचे हे प्लांट्स यूज करतात. मित्रांनो आपण बघितलं की सिम्बायोटिक बॅक्टेरियामध्ये किंवा सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन मध्ये काही बॅक्टेरिया असतात आणि फॉर एक्झाम्पल रायझोबियम इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल विच इज स्टडीड फॉर सिम्बायोटिक रिलेशनशिप फॉर नायट्रोजन फिक्सेशन. आता रायझोबियम जो असतो हा डाळींमध्ये किंवा लेग्युमिनस प्लांट्सचे जे फेबियासीचे जे मेंबर्स आहेत प्लांट्स
एक्झाम्पल बीन्स, ग्राउंडनट, हे सगळे जे प्लांट्स आहेत यामध्ये नॉड्यूल्स फॉर्म होतात आणि हे जे नॉड्यूल्स फॉर्म होतात यामध्ये हा बॅक्टेरिया प्रेझेंट असतो. आता मित्रांनो, ही एक सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे, म्हणजे प्लांट्स यांना काही शुगर्स आणि काही कंपाऊंड्स रिलीज करतो जे त्या बॅक्टेरियाच्या सर्वायवल साठी इम्पॉर्टंट असतात आणि इन रिटर्न हा जो बॅक्टेरिया आहे त्यांना नायट्रोजन फिक्स करून देत असतो. ओके, सो प्लांट्स, आणखीन एक गोष्ट म्हणजे जसं मी म्हणलं, या नॉड्यूल्स मध्ये एक कंपाऊंड असतो. ओके, तो कंपाऊंड प्लांट सिक्रिएट करत असतो आणि त्याचं नाव असतं लेग हेमोग्लोबिन. आता हा जो लेग हेमोग्लोबिन आहे हा ऑक्सिजन अटॅच करत असतो किंवा ऑक्सिजन ऍब्झॉर्ब करून घेत असतो आणि एक एनएरोबिक कंडिशन मेंटेन ठेवत असतो या नॉड्यूल्स मध्ये, आणि बिकॉज ऑफ विच त्या बॅक्टेरियामध्ये जो नायट्रोजनिज एन्झाईम असतो तो नायट्रोजन फिक्स करतो. जर लेग हेमोग्लोबिन प्रेझेंट नसेल तर एरोबिक कंडिशन मध्ये तो बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्स करू नाही शकणार. सॉइल मध्ये जर तो बॅक्टेरिया असेल त्यावेळी तो ओपन एअर मध्ये असतो आणि तिथे तो नायट्रोजन फिक्स नाही करू शकत, पण जेव्हा तो एनएरोबिक कंडिशन मध्ये येतो तेव्हाच तो नायट्रोजन फिक्स करतो. दुसरा आहे अमोनिफिकेशन. आता अमोनिफिकेशन प्रोसेस मध्ये मित्रांनो, प्लांट्स, एनिमल्स, फंगस, वेगवेगळे सगळे ऑर्गॅनिझम जे असतात ते त्यांचा डेथ होतो, म्हणजे काय, त्यांचा मेल्यानंतर त्याचा जे सव असतो ते सॉइल मध्ये डिकम्पोज होतात आणि हे जे डिकम्पोजिशनचं काम आहे हे काही बॅक्टेरिया कन्वर्ट करतात आणि हे जे बॅक्टेरिया असतात त्यांना अमोनिफाईंग बॅक्टेरिया असं म्हणलं जातं आणि हे बॅक्टेरिया ह्या प्लांट्सला डिकम्पोज करून अमायनो ऍसिड्स बनवतात आणि हे जे अमायनो ऍसिड्स आहेत अल्टिमेटली ह्यांचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये होतो. आता यांपैकी काही अमोनिया जो असतो तो डायरेक्टली डिनायट्रिफिकेशन होऊन एन्व्हायरमेंट मध्ये जातो किंवा तसाच तो ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज होतो आणि काही जे अमोनिया असतात त्यांचं अपटेक होतो, म्हणजे काही प्लांट्स अँड एनिमल जे असतात, सॉरी, प्लांट्स असतात त्यांचं अपटेक करतात, परत ते असिमिलेट करतात त्यांच्यामध्ये. सो तुम्ही इकडे बघू शकता, हा प्रोटीन आहे, त्याचं मायक्रोबियल डिकॉम्पोजिशन होतं, डिग्रेडेशन होतं आणि अमायनो ऍसिड्स बनतात आणि हे जे अमायनो ऍसिड्स आहे त्यांचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये आणि ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये रूपांतर होऊन जातं. आता मित्रांनो, नायट्रोजन ऍसिमिलेशन बघून घेऊ, की ज्यामध्ये प्लांट्स जे असतात हे जे नायट्राइट्स आणि नायट्राइट्स डेव्हलप झालेले असतात सॉइल मध्ये, हे ऍब्झॉर्ब केले जातात किंवा ऍसिमिलेट केले जातात इन सर्टन अदर कंपाऊंड्स. वेगवेगळ्या कंपाऊंड्स मध्ये यांचं रूपांतर होतं ऍब्झॉर्ब केल्यानंतर, त्याला नायट्रोजन ऍसिमिलेशन असं म्हणलं जातं. आता ग्रीन प्लांट जे असतात किंवा प्लांट जे असतात हे जे नायट्रोजनस कंपाऊंड्स आहेत हे अमायनो ऍसिड मध्ये, डीएनए मध्ये, एटीपी मध्ये, वेगवेगळ्या नायट्रोजन फॉर्म्स मध्ये असिमिलेट केले जातात. त्यांपैकी एक आपण अमायनो ऍसिड सिंथेसिस डिस्कस करूया. सर्वात पहिल्यांदा नायट्रेट जे असतात त्यांचं रूपांतर अमोनियामध्ये होतं. ओके, सो नायट्रेट जे असतात त्यांचं रूपांतर अमोनियामध्ये होतं आणि अमोनिया हा असा कंपाऊंड आहे जो हायली टॉक्सिक आहे, म्हणजे खूप टॉक्सिक आहे. जर प्लांट्स मध्ये जास्त प्रमाणामध्ये अमोनिया असेल आणि जास्त कालावधीसाठी असेल तर तिथला जो टिश्यू आहे तो नेक्रोटिक होतो, तिथला टिश्यू आहे तो डिकम्पोज व्हायला सुरुवात होते, कारण की तो हायली टॉक्सिक आहे. म्हणून प्लांट्स काय करतात, जसं रूपांतर नायट्रेटचं अमोनियामध्ये होतं, हा अमोनिया जो आहे तो क्विकली किंवा इमिजिएटली त्याचं कन्व्हर्जन अमायनो ऍसिड्स मध्ये होतं आणि हे जे अमायनो ऍसिड्स आहे प्लांटच्या वेगवेगळ्या पार्ट्सला, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या रिजन मध्ये ट्रान्सपोर्ट होतात. तुम्ही इकडे बघू शकता, हा जो नायट्रेट आहे त्याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये होतं आणि एक वॉटर मॉलिक्यूल लिबरेट होतो आणि हा जो अमोनिया आहे पुढे जाऊन त्याचं रूपांतर अमायनो ऍसिड मध्ये होतं. आता मित्रांनो, आपण अमायनो ऍसिड सिंथेसिस बघूया. अमायनो ऍसिड सिंथेसिस मध्ये दोन प्रकार असतात, एक असतो रिडक्टिव्ह अमायनेशन आणि दुसरा असतो ट्रान्स अमायनेशन. रिडक्टिव्ह अमायनेशन मध्ये अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड जो असतो इन प्रेझेन्स ऑफ अमोनिया आणि NADPH2 अमोनिया आणि अल्फा कीटोग्लुटारिक ऍसिड हे तिघांचं एकत्र येऊन इन प्रेझेन्स ऑफ ग्लुटामेट डिहायड्रोजिनेस हा एक एन्झाईम असतो जो अल्फा ग्लुटारिक ऍसिडला अमोनिया अटॅच करतो आणि त्याचं रूपांतर ग्लुटामेट किंवा ग्लुटामिक ऍसिड मध्ये होतं आणि विथ रिलीज ऑफ वॉटर मॉलिक्यूल आणि NADP. सो याला रिडक्टिव्ह अमायनेशन असं म्हणलं जातं. दुसरं आहे ट्रान्स अमायनेशन. ट्रान्स अमायनेशन मध्ये मित्रांनो जो अमायनो ग्रुप असतो अमायनो ऍसिड मध्ये तो ट्रान्सफर होऊन
कीटो पोझिशनला जातो. कीटो पोझिशनला जो कार्बॉक्सिल ग्रुप असतो तिकडे ट्रान्सलोकेट होतो आणि याला ट्रान्स अमायनेशन असं म्हणलं जातं. आणि हा जो आहे तो या प्रकारे रिॲक्शन होतं. त्यामध्ये ग्लुटामिक ऍसिड प्लस ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ अमायनो ट्रान्सफरेस. अमायनो ट्रान्सफरेस हा एक एन्झाईम आहे किंवा ग्लुटामेट ऍस्पार्टेट हा दुसरा एन्झाईम आहे. त्याचं रूपांतर अल्फा कीटो ग्लुटारिक ऍसिड आणि एस्पार्टिक ऍसिड मध्ये होतं. आता मित्रांनो अमायनो ऍसिड्स आपल्याला माहिती आहे 20 प्रकारचे असतात. तर रिडक्टिव्ह अमायनेशन मध्ये एकच प्रकार होतो, एकच अमायनो ऍसिड होतो, तो म्हणजे ग्लुटामिक ऍसिड. आणि हा जो ग्लुटामिक ऍसिड आहे वेगवेगळ्या अमायनो ऍसिड्स मध्ये याचं रूपांतर घडवून आणण्यासाठी ग्लुटामिक ऍसिडचं रूपांतर एस्पार्टिक ऍसिड मध्ये होतं. आणि एस्पार्टिक ऍसिड एस्पार्टिक ऍसिड आणि आणखीन काही अमायनो ऍसिड्स मध्ये आपण बघून घेऊया. तिसरी गोष्ट अमाइड्स म्हणजे अमायडेशन. आता अमायडेशन मध्ये बघितलं तर हा जो ग्लुटामिक ऍसिड बनलेला आहे त्याचं रूपांतर ग्लुटामिन मध्ये होतं. आणि हा जो ग्लुटामिनचं जर स्ट्रक्चर बघितलं, हा ग्लुटामिनचं स्ट्रक्चर आहे, तिकडे 2 अमोनिया मॉलिक्युल्स असतात. म्हणजे हा जो ग्लुटामिक ऍसिड आहे तो रेडिली ऍब्झॉर्ब करतो आणखीन एक अमायनो ऍसिड, आणखीन एक अमोनिया. सो ग्लुटामिक ऍसिड जो आहे त्याला 2 अमोनिया मॉलिक्यूल अटॅच होतात आणि त्याचं अमायडेशन होतं. या प्रोसेसला अमायडेशन म्हणलं जातं. आणि एक तिसरा अमायनो ऍसिड विच इज ग्लुटामिन प्रोड्यूस होतो. आणि तसंच एस्पार्टिक ऍसिड जो प्रोड्यूस झालाय त्याला पण अमायडेशन होतं, त्याचं पण अमायडेशन होतं आणि एस्पार्जिन प्रोड्यूस होतो. सो एस्पार्जिन आणि ग्लुटामिन हे सगळे ट्रान्सफर होतात झायलम थ्रू आणि वेगवेगळ्या प्लांटच्या ठिकाणी जातात, जेव्हा त्याचं रूपांतर वेगवेगळ्या अमायनो ऍसिड्स मध्ये घडून येतात. आता मित्रांनो शेवटचं आहे डिनायट्रिफिकेशन. तर आपण बघितलं नायट्रोजन सायकल मध्ये हे जे अमोनिया फॉर्म होतो तो नायट्रेटचं नायट्रेट मध्ये रूपांतर होतं. त्याचं रूपांतर प्लांट्स त्याला ऍसिमिलेट करतात, त्याला डिकम्पोज प्लांट्स आणि ॲनिमल्सला डिकम्पोज झाल्यानंतर अमोनिया बनतो. अमोनिया परत त्याचं डिनायट्रिफिकेशन होतं आणि परत ऍटमॉस्फिअर मध्ये जातो. सो हा जी सायकल आहे, हे जे चक्र आहे हे चालू ठेवण्यासाठी ह्याची जी महत्वाची भूमिका आहे ती डिनायट्रिफाईंग बॅक्टेरियाची आहे. कारण की हे जे बॅक्टेरिया आहेत हा जो नायट्रोजन ऍसिमिलेट केलेला आहे किंवा फिक्स केलेला आहे हा परत त्याचं रूपांतर नायट्रोजन मध्ये फ्री नायट्रोजन मध्ये घडवून आणतात. आता डिनायट्रिफिकेशन मध्ये काही ग्रुप ऑफ बॅक्टेरिया असतात, त्यांना डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया म्हणलं जातं आणि हे मेनली एनएरोबिक असतात. म्हणजे एनएरोबिकली ते जे नायट्रेट्स असतात त्या नायट्रेट्सला त्यांचं कन्व्हर्जन नायट्रोजन मध्ये घडवून आणतात. आता तुम्ही जर एक्झाम्पल बघितलं काही बॅक्टेरिया असतात, फॉर एक्झाम्पल बॅसिलस स्पीशीज, पॅराकॉकस स्पीशीज, सुडोमोनास डिनायट्रिफिकन्स. मेनली सुडोमोनास जो असतो हा इन्व्हॉल्ड असतो डिनायट्रिफिकेशन मध्ये. आणि मित्रांनो तुम्ही इकडे हे बघू शकता रिॲक्शन, यामध्ये हा जो नायट्रेट आहे त्याचं रूपांतर नायट्रिक ऑक्साइड मध्ये, नायट्रस मध्ये आणि फायनली नायट्रोजन मध्ये विच इज अ इनर्ट मॉलिक्यूल. हा एक इनर्ट कंपाऊंड आहे जो ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज केला जातो. आता मित्रांनो शेवटचा जो आहे तो सेडिमेंटेशन आहे. सेडिमेंटेशन मध्ये सगळा जो नायट्रेट्स आहे तो प्लांट्स काही अब्झॉर्ब करतात, काही डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया त्याचं रूपांतर नायट्रोजन मध्ये करतात आणि काही जे नायट्रेट्स असतात ते सॉइल मध्ये लीच होतात. म्हणजे सॉइल मध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते जो नायट्रेट्स आहेत खाली जातात, कोर मध्ये जातात, अर्थ मध्ये आणि लीच होतात अलॉंग विथ द वॉटर आणि ह्याला सेडिमेंटेशन असं म्हणलं जातं. आणि हा एंड होता या चॅप्टरचा. थँक्यू.